मुंबई अधिवेशनादरम्यान गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल आता तयार झालाय आणि आज हा अहवाल विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून विधानसभा अध्यक्षांना दिला जाणार आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या परिसरात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। या प्रकरणी आता तयार करण्यात आलेला गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अभिषेक मुठा आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, एकूणच पावसाळी अधिवेशनाच्या वेळी झालेला पडळकर आणि आव्हाड समर्थकांमधला हा फ्रीस्टाईल हाणामारीचा वाद या संदर्भात विशेष हक्कभंग समितीकडनं उद्याला आज विधानसभा अध्यक्षांना हा अहवाल दिला जाणार आहे आणि एकूण त्यानंतर गुरुवारी हा अहवाल सभागृहात देखील ठेवला जाणार आहे। एकूणच समितीकडनं या प्रकरणी जर का आतापर्यंत पाहायचं तर 7 ते 8 बैठका आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि समितीकडनं साधारणपणे 8 सदस्यांनी या घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी देखील व्यक्त केल्याचं कळतंय। सोबतच एकूण जे संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी देखील समितीतल्या सर्व सदस्यांकडनं एकमत झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे एकूणच हा अहवाल उद्याला विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानंतर विधानसभा अध्यक्ष या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। जर का या दोन्ही घटनाकडे पाहायचं तर एकूण नितीन देशमुख असेल किंवा मग पडळकर यांचे समर्थक ऋषिकेश टकले असेल, या दोघांवरही गुन्हा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे एकूणच विधानसभा अध्यक्षांची भूमिका देखील आता यामध्ये महत्त्वाची असणार आहे। त्यांना हा अहवाल गेल्यानंतर त्यांच्याकडनं काय निर्णय होतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।